हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझा मराठी. आज आपण कोणत्या टॉपिक बद्दल बोलणार आहे? लेबर पेन पटकन येण्यासाठी आपण काही ट्रिक्स करू शकतो का? आणि लेबर पेनच्या प्रिपरेशनसाठी आपण काही करू शकतो का? यस, आपण भरपूर काही करू शकतो आणि त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. मी स्वतः, माझ्या 2 मुली आहेत. माझी मोठी मुलगी 14 वर्षाची आहे, जिच्या वेळेस मला 1.5 तास पेन होतं, आणि माझी छोटी मुलगी आता 10 वर्षाची आहे, तिच्या वेळेस मला 10 मिनिटाचा लेबर पेन होता. बस एवढं इझिली लेबर पेन मॅनेज होऊ शकतं. यस, लेबर पेन मॅनेज करायच्या खूप साऱ्या ट्रिक्स आणि टेक्निक असतात. आपण लेबरमध्ये तुम्ही कोणते व्यायाम करू शकता, किंवा लेबर पेन पटकन प्रोग्रेस होण्यासाठी, बाळाचं डोकं पटकन खाली येण्यासाठी काय करू शकता, याचा खूप डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ मी इथे लिंक करते. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि जर तुम्ही 3rd ट्रायमिस्टर म्हणजे 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात असाल, तर तुम्हाला हे पर्टिक्युलर व्यायाम एव्हरीडे करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. चला आता जाणून घेऊयात. कोणत्याही प्रेग्नन्सी क्लासमध्ये आपण प्रेग्नन्सी फिटनेस घेतो, गर्भसंस्कार घेतो, लेबर प्रिपरेशन घेतो, आणि हे सगळे आपण कपल बॅचेस घेतो. तर नवरा असू दे, बायको असू दे, खूप महत्त्वाचा प्रश्न लोक सुरुवातीपासून विचारतात. माझी नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मी काय करू? मला लेबर पेन पटकन पुढे जाण्यासाठी मी काय करू? माझं बाळाचं डोकं खाली येण्यासाठी मी काय करू? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांना सांगतो की पहिले 6 महिने याबद्दल जास्त विचार नाही करायचा. काही गोष्टी आहेत ज्या आपण सुरुवातीपासून करू शकतो, पण जास्त विचार नाही करायचा. पण 7वा महिना एकदा सुरू झाला की तुमची ह्या दिशेने तयारी सुरू व्हायला पाहिजे, तुमची ह्या दिशेने डिस्कशन सुरू व्हायला पाहिजे, तुमचं रिसर्च चालू व्हायला पाहिजे. पण एक गोष्ट सर्वात महत्त्वाची, खूप सारी लोक लेबर आणि नॉर्मल डिलिव्हरीबद्दल खूप रिसर्च करतात, आणि ब्रेस्ट फीडिंग, बेबी केअर आणि पोस्ट डिलिव्हरी केअरबद्दल जास्त रिसर्च करत नाही. तर तुम्ही आत्ता माझं जे यूट्यूब चॅनल बघताय, ह्याच्यावरती तुम्हाला सगळ्या रिलेटेड भरपूर नॉलेज व्हिडिओज मिळतील, आणि खूप सारे कोर्सेस आणि प्रोडक्ट पण आहेत आपले. जर तुम्हाला आपला कॉन्टेंट थोडा जरी वाटत असेल की तो तुम्हाला हेल्प करतोय, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि कमेंट करून आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आता जाणूयात लेबर पेन. लेबर पेन हे कधी येतात? कधीही येऊ शकतात. अगदी ड्यू डेटच्या दिवशी, अगदी 38व्या आठवड्यात, 39व्या आठवड्यात, म्हणून त्याची काळजी घ्यायची नाही. खूप साऱ्या लोकांना टेन्शन काय येतं, 38व्या आठवड्याला अजून काही होतच नाहीये, 9वा महिना सुरू झाला अजून काही होतच नाहीये, माझ्या बाळाचं डोकंच खाली येत नाही. सो लेबर पेनच्या तयारीत सर्वात पहिली ट्रिक, मेंटल प्रिपरेशन. स्वतःला सांगा की कळा आल्यानंतर पण कधी कधी बाळाचं डोकं खाली येतं, म्हणून बाळाचं डोकं खाली नाही म्हणून जर तुम्ही स्ट्रेस घेतला तर कळा येणं डिले होतं. बाळाचं डोकं खाली येत नाही आणि मला लेबर पेन होत नाही म्हणून जर तुम्ही स्ट्रेस घेतलं तरी पण लेबर पेन येत नाही. कारण लेबर पेन येण्यासाठी तुम्ही स्ट्रेस नाही घेणं ही सर्वात पहिली ट्रिक. म्हणून कळा येणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कळा कोणामुळे येतात? आईमुळे येतात का? ड्यू डेटमुळे येतात का? डॉक्टरमुळे येतात का? नाही, तुम्हाला कळा या बाळामुळे येतात. म्हणून लेबर पेन मॅनेज करायची ट्रिक काय? बाळावरती ट्रस्ट करणं, की बाळाला ज्या दिवशी वाटतं की आता मला बाहेर यायचंय, त्या दिवशी तुम्हाला कळा येणार आहे. कारण बाळ पोटाच्या आतमध्ये थुकतं आणि युट्रसला स्ट्रेच करतं, आणि एक हॉर्मोन रिलीज करतं ज्याला आपण रिलॅक्सिन म्हणतो, जे जाऊन आईच्या डोक्याला सांगतं, मम्मा मी लेबर पेनसाठी तयार आहे, प्लीज लेबर पेन पाठवा. आणि मग आईच्या डोक्यातून एक हॉर्मोन निघतं आणि मग लेबर पेन येतात. हा जो सिक्वेन्स आहे ते तुमची बॉडी फॉलो करते. म्हणून बाळावरती ट्रस्ट करणं हे खूप महत्त्वाचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ही पर्टिक्युलर आयडिया मी माझ्या पूर्ण 9 महिन्यात केलेली आहे, पण शेवटच्या 3 महिन्यात तर कंपल्सरी केली आहे. लिनिंग फॉरवर्ड. लिनिंग फॉरवर्ड म्हणजे काय असतं? से आता माझ्या मागे एक टेबल आहे, मी ह्याच्यावरती बसलेली आहे. सो तुम्ही लोक जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा पुढे बेंडून बसणं. म्हणजे काय? से डायनिंग टेबलवरती 2 पिलो ठेवून त्याच्यावरती तुम्ही रेस्ट करून बसू शकता. तुम्ही कम्प्युटरवरती काम करताना थोडंसं पुढे जाऊन काम करू शकता. तुम्ही चेअरवरती बसला तर चेअरवरती उलटं बसायचं, चेअरच्या मागे इथं पिलो ठेवायचा आणि हक करून असं तुम्ही चेअरवरती बसू शकता. तर तुमचं हे जे थोडंसं लीन फॉरवर्ड आहे हे तुम्हाला खूप जास्त मदत करतं तुमची पटकन डिलिव्हरी होण्यासाठी आणि लेबरच्या दिशेने प्रोग्रेस होण्यासाठी. सो लेबर प्रिपरेशनची ही ट्रिक आहे की शेवटच्या 3 महिन्यात तुम्हाला इन्शुअर करायचं आहे की तुम्ही लीन फॉरवर्ड म्हणजे पुढे वाकून जेवढ्या गोष्टी करू शकाल तेवढ्या गोष्टी करा. चौथी महत्त्वाची ट्रिक, तुमच्या एंटायर 3ऱ्या ट्रायमिस्टरमध्ये तुम्ही कधीही पायावर पाय टाकून बसायचं नाही. तुम्ही जेवढं पाय क्रॉस करून बसाल तेवढं तुमचं लेबर पेन
डिफिकल्ट होणार आहे आणि लेबर पेनची प्रिपरेशन डिफिकल्ट होणार आहे, कारण तुम्ही हे जे क्रॉस करताय त्यामुळे तुमच्या सेंटरचे जे मसल्स असतात त्याचं ट्विस्टिंग होतं, क्रिस क्रॉसिंग होतं, तिथला ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज होतो, तिथले मसल्स टाईट होतात आणि त्याच्यामुळे डिलिव्हरीला त्रास होऊ शकतो. म्हणून तुम्ही जेव्हा केव्हा बसताय तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या पोट आणि थाईजमध्ये 90 डिग्री अँगल पाहिजे, खाली पण 90 डिग्री अँगल पाहिजे, पाय सेपरेटेड पाहिजे. ही तुमच्या लेबर प्रिपरेशनचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे जो तुम्ही केलाच. 5वा महत्त्वाची गोष्ट वॉकिंग. वॉकिंग हे दररोज करायचं आहे तुम्हाला आणि व्यायाम पण तुम्हाला दररोज करायचा आहे. पण जर तुम्हाला दररोज होत नसेल तर तुम्ही काय करू शकता, व्यायाम दररोज करा आणि ज्या 3 दिवस तुम्हाला शक्य आहे त्या 3 दिवस अजून 30 मिनिट्स ऑफ वॉक इन्क्लूड करा. खूप साऱ्या बायकांना असं वाटतं की मी व्यायाम तर करत नाही पण मी वॉकिंग एव्हरीडे करते ना, बास झालं. इट्स नॉट इनफ. वॉकिंग हा व्यायाम नाही, वॉकिंगने स्ट्रेंथनिंग होत नाही, वॉकिंगने फ्लेक्झिबिलिटी वाढत नाही. म्हणून तुम्हाला वॉकिंग आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं. वॉकिंगने कार्डिओ इम्प्रूव्ह होतं, ब्रेथवर्क इम्प्रूव्ह होतं, पण बाकी काही होत नाही. नंबर 6, लेबर प्रिपरेशनमध्ये ब्रीदिंग एव्हरीडे करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे बघा, हे तुम्ही एव्हरीडे ॲटलिस्ट 5 ते 10 मिनटं ध्यान लावून करा. यानी तुमचे खालचे मसल्स रिलॅक्स व्हायला मदत होते. तुम्हाला लेबरमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही पेनमध्ये असता तेव्हा हे ब्रीदिंग केल्याने रिलॅक्सेशन जाणवतं, तुमचे खालचे मसल्स रिलॅक्स होऊन तुमचे लेबर पेन प्रोग्रेस व्हायला मदत होते. म्हणून योग्य ब्रीदिंग हे तुम्हाला माहिती असणं हे तुमच्या लेबर प्रिपरेशनचा भाग आहे. म्हणून एंटायर 3rd ट्रायमेस्टर म्हणजे शेवटचे 3ही महिने एव्हरी डे ॲटलिस्ट 5 ते 10 मिनटं बसून ही लेबर ब्रीदिंग जी टेक्निक करणं याने तुम्हाला खूप जास्त मदत होऊ शकते लेबर पेनमध्ये प्रोग्रेस होण्यासाठी. नंबर 7, खजूर. पूर्ण 3rd ट्रायमेस्टर तुम्हाला डायबिटीस असेल तर खाऊ नका, पण अदरवाईज एव्हरी डे 3 ते 5 खजूर तुम्ही खाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. खजूरवरती खूप जास्त रिसर्च झाला आहे आजपर्यंत, पण खजूर जर तुम्ही शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये खात राहिले तर ह्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. तुम्हाला लेबर पेन येण्यासाठी, लेबरमध्ये प्रोग्रेस होण्यासाठी, हिमोग्लोबिन बेटर राहण्यासाठी, तुम्ही आउट ऑफ ब्रेथ फील नाही होण्यासाठी. म्हणून आपले जे ओले खजूर असतात, काळे खजूर, ते तुम्ही एव्हरीडे 3 ते 5 खायचे पूर्ण 3rd ट्रायमेस्टर. शिवाय उष्णता होते, आयडियली त्याने थोडी उष्णता होत नाही, बट चुकताला उष्णतेचा जर त्रास असेल तर थोडंसं त्याला आपलं जे तूप असतं गाईचं ते थोडंसं तूप लावून मग खावा, तर तुम्हाला त्याचा त्रास नाही होणार. नंबर 7, रोजमेरी टी. हे युजली इंटरनॅशनली खूप सारी लोक पितात, भारतात एवढं त्याचं प्रमाण नाही आहे. पण तुम्हाला ज्या काही चांगल्या ब्रँडची दुकानं आहेत किंवा बिग बास्केट वगैरे जे ब्रँड आहेत त्याच्यावरती खूप इझिली मिळून जाईल रोजमेरी टी. रोजमेरी टी जर तुम्ही घेतला तुमच्या 3rd ट्रायमेस्टरमध्ये तर खूप रिसर्च पेपर्स आत्तापर्यंत झालेत की त्यांनी लेबर प्रिपरेशनला मदत होते, त्यांनी तुमचे युट्रसचे मसल्स रिलॅक्स व्हायला मदत होतात आणि त्यांनी तुमचं लेबर प्रोग्रेस व्हायला खूप जास्त मदत होते. म्हणून ते जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. नंबर 9, डकवॉक किंवा तुम्ही जे म्हणतो की आपण फरशी पुसायला जे 2 पायावर बसतो, सो जर तुम्हाला शक्य असेल तर आपण इंडियन टॉयलेटसाठी जसे बसतो सो पायावरती बसायचं आहे आणि 2 पायावर बसून आयडियली आधी बसायचं आहे, काही नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे, ब्रीद इन ब्रीद आउट, आणि तुम्हाला कोणाचे हात धरून किंवा खाली हात ठेवून डक वॉक करायचं आहे. सो डक वॉक तुम्हाला किती करायचं आहे, आयडियली तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे, ॲटलिस्ट 20 ते 30 स्टेप डकवॉक तुम्ही एव्हरीडे केलं पाहिजे. सो डकवॉक केल्याने सर्वात जास्त काय होतं फायदा, खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला की ह्या पोस्चरमध्ये दाखवते, डकवॉक केल्याने बाळासाठी एक जागा क्रिएट होते आणि बाळ खाली यायला खूप जास्त मदत होते. तुम्ही लोक डकवॉक ॲज अ लेबर प्रिपरेशन करू शकता आणि ह्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. शेवटची आणि अतिशय महत्त्वाची ट्रिप मेंटल प्रिपरेशन आणि तुम्ही स्वतःशी काय बोलताय. तुम्हाला लेबरसाठी प्रिपेअर व्हायचं आहे, बर्थसाठी प्रिपेअर व्हायचं आहे, त्या मोठ्या दिवसासाठी प्रिपेअर व्हायचं आहे ज्या दिवशी तुमचं बाळ या जगात येणार आहे, तर तुम्ही स्वतःशी काय बोलता. होईल का, मला तर भीती वाटते, बापरे मी एवढ्या जणांचं ऐकलं आहे, खूप दुखतं असं मी ऐकलं आहे. जर तुम्ही हा सगळा विचार करत असाल तर तुम्हाला कधीच तो कॉन्फिडन्स येणार नाही की ते मी मॅनेज करू शकते. म्हणून तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःशी काय बोलता. मी स्वतःशी काय बोलत होते माहिती, आय कॅन डू इट, माझ्याशी होणार आहे, मी करणार आहे, वाव एक पेन अजून मी पुढे गेले, आता मी माझ्या बाळाच्या अजून एक स्टेप जवळ आहे. सो तुम्ही स्वतःशी काय बोलता, मी बाळाच्या जवळ जाते, मी खूप छान करते आहे, मला जमतं आहे, माझी बॉडी करू शकणार आहे, मी 9 महिने प्रिपरेशन केली आहे, हे सगळं बोलत राहणं खूप जास्त महत्त्वाचं. पूर्ण 9 महिने तुमच्या प्रेग्नन्सी फिटनेस जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तुम्ही मायदुजाबरोबर जॉईन करू शकता. आम्ही घेतो
लाईव्ह ऑनलाईन प्रेग्नन्सी फिटनेस आणि तुमची पूर्ण तयारी करून घेतो. वजायनाची तयारी, खालच्या मसल्सची तयारी, पाठीची तयारी, जी खूप महत्त्वाची असते तुमच्या लेबर प्रिपरेशनच्या दृष्टीने. म्हणून लेबर प्रिपरेशन याला भीती म्हणून बघू नका, लेबर प्रिपरेशनला कॉन्फिडन्स म्हणून बघा. जेव्हा तुम्ही या 10 स्टेप कराल, मी तुम्हाला सांगते, तुम्हाला इतकं बरं वाटेल. आणि जेव्हा डिलेव्हरी एक कॉन्फिडंट डिलेव्हरी होते, ती आपल्यासाठी एक लाईफ टाईम मेमरी असते. त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा आहे. तुमच्याही कोणाला जर गर्भसंस्कार, लेबर प्रिपरेशन किंवा प्रेग्नन्सी फिटनेसमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर नक्की गेट इन टच विथ अस ऑन www.mayaduja.com. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर.